नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मऊ मोकळी परफेक्ट अशी साबुदाणा खिचडी. उपवासासाठी एकदम बेस्ट. चला तर मग सुरुवात करूया. 1 वाटी साबुदाणा एका भांड्यामध्ये घ्या. तो 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवा, जोपर्यंत सगळा स्टार्च निघून जात नाही. नंतर साबुदाणा झाकेल इतपत पाणी टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. आता गॅसवर कढई ठेवा. त्यात 2 चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यावर एक सोलून चिरलेला बटाटा टाका आणि 2 चिमूट मीठ घालून मिक्स करा. झाकण ठेवा आणि बटाटा तेलात वाफवून छान मऊ शिजू द्या. तोपर्यंत खलबत्त्यात 2 हिरव्या मिरच्या कुटून घ्या. आता भिजलेल्या साबुदाण्यात अर्धी वाटी भाजून बारीक केलेला शेंगदाणा कूट मिक्स करा. बटाटे छान शिजलेत. त्यात कुटलेली मिरची टाका आणि हलकं मिक्स करा. आता साबुदाणा शेंगदाणा मिश्रण कढईत घाला आणि चवीनुसार मीठ ऍड करा. सगळं हलक्या हाताने मिक्स करा. झाकण ठेवा आणि साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत वाफ द्या. बस, मऊ मोकळी आणि खमंग साबुदाणा खिचडी तयार. गरमागरम वाढा आणि दह्याबरोबर एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.